कल्याणवली महापालिकेच्या मुख्यालया येथील नागरी आरोग्य सुविधा केंद्र हे प्रमुख स्तोत्र महापालिकेचे मानले जाते. या ठिकाणी टॅक्स कर व इतर मृत्यू जन्म व इतर अशा गोष्टी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक दररोज भरण्यासाठी येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे म्हणजे कॅश जमा होते आणि या संपूर्ण नागरी आरोग्य केंद्राच्या कार्यालयामध्ये कुठेच तुम्हाला सीसीटीव्ही हा दिसणार नाही. अत्यंत हास्यास्पद ही गोष्ट आहे. लाखो रुपये खर्च करून सध्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या उमेदवारांसाठी दालनं तयार करण्यामागं सर्व अधिकारी मात्र जी करत त्यांच्या पायघड्या घालत आहेत. दिवस-रात्र त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात सुखसोयी उपलब्ध करून देण्याच्या मार्गावर आहेत. पण सर्वसामान्य नागरिक ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे कर भरतो, मतदान करून त्यांना निवडून देतो, मात्र विविध सुविधांपासून वंचित असल्याचं या कार्यालयामध्ये दिसतं. प्रथमतः आज प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या माणसाला शुगर आहे. त्यामुळे त्याला टॉयलेटला जावे लागते. पण ह्या ठिकाणी बघा हास्यास्पद ही गोष्ट आहे महापालिकेची, की या ठिकाणी तुम्हाला कुठेच का शौचालय दिसणार नाही. मग सर्वसामान्य कर भरायला येणारा, विविध कामानिमित्त येणारा नागरिक तो कुठे शौचालयात जाणार? हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्याशिवाय या ठिकाणी फक्त एक खाली कूलर लावलेला आहे पिण्याच्या पाण्याचा. पण या ठिकाणी येणाऱ्या वयोवृद्ध, अपंग नागरिकांसाठी कुठेच पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. सर्वात हास्यास्पद अशी गोष्ट या ठिकाणी अशी आहे, की नियमानुसार जी-आरनुसार अपंग व्यक्तींसाठी रॅलिंग लावणं महत्वाचं आहे. पण तुम्हाला ह्या ठिकाणी रॅलिंगही दिसणार नाही. कॅमेरा नाही, शौचालय नाही, पिण्याचे पाणी नाही, रॅलिंग नाही, बसण्यासाठी पुरेपूर अशी आसन व्यवस्था नाही. म्हणजे तुम्ही बघा आणि एक सिक्युरिटी त्या ठिकाणी बसलेला असतो म्हणजे सुरक्षा रक्षक महापालिकेचा. ते देखील अ, व्यवस्थित लक्ष देत नाहीत आणि संध्याकाळी महत्त्वाचं जेव्हा कार्यालयीन कामकाजाचा वेळ संपतो तेव्हा कर्मचारी वेळेतच सेटर डाउन करतात आणि त्यामुळे होतं काय, की जे आतमध्ये राहिलेले विविध कामानिमित्त थांबलेले कर्मचारी जे आहेत ते अ, आतून प्रवेश करतात. कार्यालयाच्या आतून ते मागच्या साइडवरून जातात. म्हणजे कार्यालय त्यावेळेला आतमधून सेटर लावून घेतल्यामुळे जे कर्मचारी आतून सेटर लावतात आणि त्या ठिकाणी नागरिकांना आतमध्ये घेऊन ठेवतात. तर त्या ठिकाणी ओपन कॅश पडलेली असते, विविध फाईल पडलेले असतात, पेपर पडलेले असतात आणि कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात. तर अशा वेळेला मोठी घटना होऊ शकते. कारण सर्वत्र त्या ठिकाणी कुठेच सीसीटीव्ही नाही आहे. इन्कमिंग, आउटगोइंग कुठेही अशी हालचाल डायरी ठेवण्यात आलेली नसल्या कारणाने या ठिकाणी अशी मागणी होत आहे, की शेवटच्या ज्या कामानिमित्त येतात त्यांच्यासाठी टोकन व्यवस्था करून ठेवली पाहिजे. जेणेकरून आपण अमुक वाजता हे सेटल डाउन करणार आहोत. म्हणजे आपला कार्यालयीन कामकाज ज्यावेळेस आपल्याला बंद करायचं आहे. असंही आपण करू शकतो. देशातील, राज्यातील ही पहिली स्मार्ट सिटीतील महापालिका आणि तुम्ही बघू शकता किती साऱ्या गोष्टी ह्या सर्वसामान्य नागरिकांना देण्याच्या वंचित आहेत. पण नवनिर्वाचित निवडून आलेल्या सर्वांसाठी मात्र सुखसुविधांच्या पायघड्या या कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयामध्ये व 10 प्रभाग क्षेत्र कार्यालयांमध्ये दिले जातात. याची खंत मात्र सर्वसामान्य नागरिक विविध कामानिमित्त येणारे हे मात्र बोलून दाखवतात. महापालिका आय-ए-एस आयुक्त अभिनव गोयल यांनी याकडेही लक्ष घालावं. कारण टॅक्स हा महत्त्वाचा स्त्रोत महापालिकेमध्ये समजला जातो. टॅक्सवरती सगळा खेळ आहे. जर तुम्हाला टॅक्स पेयर व्यवस्थित वेळेवरती टॅक्स भरतात, मग त्यांना सुविधा तुम्ही पुरवल्याच पाहिजे, अशी मागणी होत आहे.